नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण 8वे पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान. आपण यापूर्वी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रकरणाचा अभ्यास केला आहे. यातील काही महत्त्वाच्या संकल्पना आज आपण पाहणार आहोत. पेशी विज्ञान ही जे आहे यामध्ये पेशींचे प्रकार, पेशींची रचना आणि पेशीतील अंगके यांचा अभ्यास केला जातो आणि ह्यालाच म्हणतात पेशी विज्ञान. आणि पेशी विज्ञान ही जीवशास्त्राची एक शाखा आहे. आता इथे आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की गेल्या वर्षी आपण जे पाहिलं होतं इयत्ता 9वी मध्ये की कशा प्रकारे मूलपेशी ज्या आहेत त्या मूलपेशींचा वापर करून नवीन प्रजातींची निर्मिती केली जाते किंवा वनस्पतींची निर्मिती केली जाते. आता आपण पाहूया नक्की मूलपेशी म्हणजे काय आहे. तर मूलपेशी, तर आपल्याला हे माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारच्या अशा पेशी, ज्या पेशींचा वापर पुढे इतर पेशींना जन्म देण्यासाठी होतो आणि ह्याच पेशी ज्या आहेत या पेशी जखम झाल्यास ती भरून काढण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो आणि अशा पेशींचाच विचार या मूलपेशींमध्ये केला जातो. जर आपण आपलं प्रजनन पाहिलं तर त्यामध्ये तुम्ही अभ्यासलेलंच आहे की स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांचे मिलन झाल्यानंतर जे युग्मनज बनते त्यापासून पुढील सजीव बनतो आणि वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव एक पेशींचा गोळा असतो. म्हणजेच पेशी, अनेक पेशी एकत्र येऊन एक गोळा बनतो आणि त्यातील सर्व पेशी ह्या जवळपास सारख्या असतात आणि ह्या ज्या पेशी आहेत, ज्या सारख्या असणाऱ्या पेशी की ज्यातून सजीव निर्माण होतो त्या पेशींना म्हणतात मूलपेशी. पुढे याच पेशी शरीरातील विविध पेशींची निर्मिती करतात, ऊतींची निर्मिती करतात आणि त्या ऊती विविध कामे करायला लागतात आणि ह्यालाच म्हणतात मूलपेशींचे विभेदन. याला काय म्हणतात? मूलपेशींचे विभेदन. पण एकदा ऊती तयार झाल्या की त्यातील पेशी फार तर स्वतःसारख्या इतर पेशी तयार करू शकतात. शरीरातील सर्व भागात ही स्थिती असते, पण काही ठिकाणी या पेशी बऱ्याच काळपर्यंत राहतात. जसं आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडलेला असतो त्या नाळेमध्ये मूलपेशी असतात. भ्रूणांच्या पोरक फुटी म्हणजेच ब्लास्टोसिस्ट या अवस्थेतही मूलपेशी असतात. पुढे वाढ झालेल्या शरीरात रक्त अस्थिमज्जा म्हणजेच आपल्या हाडामध्ये असणारा जो बोन मॅरो आपण त्याला म्हणतो, मगज म्हणतो, रेड बोन मॅरो, त्यानंतर मेदपेशी, रक्त, यामध्ये मूलपेशी असतात. या मूलपेशींचा वापर इतर वेगवेगळ्या पेशी निर्माण करण्यासाठी, ऊती निर्माण करण्यासाठी होतो. तसंच जर एखादा अवयवाचा ऱ्हास झालेला असेल, म्हणजे अवयव एखादा निकामी होऊन तो नष्ट होण्याच्या मार्गावर असेल तर तो पुन्हा निर्माण करता येणं हे शक्य झालेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मूलपेशी किती महत्वाचं काम करतात. म्हणून या मूलपेशींचं जतनही केलं जातं. इथे आपल्याला चौकटीमध्ये एक दिलेलं आहे की मूलपेशींचे जतन करण्याकरिता नाळेतील रक्त अस्थिमज्जा अथवा पोरकफुटीतील भ्रूणपेशी यांचे नमुने काळजीपूर्वक गोळा करून ते जंतुविरहित म्हणजे निर्जंतुक केलेल्या कुप्यांमध्ये साठवले जातात आणि ह्या कुप्या शून्याखाली 135 अंश पासून 190 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाला द्रवरूप नायट्रोजन मध्ये ठेवल्या जातात. कारण जर तापमान जास्त असेल तर त्या टिकू शकणार नाहीत, त्या खराब होऊन जातील, त्यांचं विघटन होऊन जाईल आणि म्हणून ह्या जपून ठेवण्यासाठी ह्या कुप्या -135 म्हणजे -135 अंश सेल्सिअस ते -190 अंश सेल्सिअस इतक्या
कमी तापमानाला साठवून ठेवलेले असतात. मूलपेशी संशोधन. क्लोनिंग नंतर ही सर्वात क्रांतिकारी घटना आहे. क्लोनिंग तुम्हाला माहितीच आहे की डॉली नावाच्या एका मेंढीवर हा प्रयोग करण्यात आला होता. म्हणजे एका मेंढीपासून नवीन मेंढी तयार करण्याचं संशोधन त्यामध्ये केलेलं होतं. त्यानंतर हे जे संशोधन आहे मूलपेशी संशोधन, हे त्यानंतर मोठी पुढील क्रांतिकारी संशोधन आहे आणि संपूर्ण वैद्यक शास्त्रात मूलगामी परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे. का बरं? तर हे आपण पाहिलेलंच आहे की ही मूलपेशी अशी आहे की ह्यापासून आपण कोणत्याही प्रकारची ऊती तयार करू शकतो आणि त्याचा उपयोग अनेक वेळेला वेगवेगळे अवयव जे निकामी होतात ते अवयव पुन्हा मिळवण्यासाठी ह्याचा उपयोग होऊ शकतो. स्त्रोताच्या आधारावर मूलपेशींचे मुख्य 2 प्रकार आहेत. भ्रूणीय मूलपेशी आणि वयस्क मूलपेशी. आपण थोडक्यात पाहूया हे भ्रूणीय मूलपेशी काय आणि वयस्क मूलपेशी काय. भ्रूणीय मूलपेशी म्हणजेच फलनानंतर फलित अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते व त्याचे रूपांतर भ्रूणात व्हायला सुरुवात होते. ह्या भ्रूणपेशींचे पुन्हा पुन्हा विभाजन विभेदन होते आणि गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशींच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. म्हणजेच त्यावेळेला 14व्या दिवसानंतर पेशी आपापले गुणधर्म घ्यायला सुरुवात करतात आणि त्यामुळे अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी अशा निरनिराळ्या अवयवांच्या पेशी तयार होतात. आणि विशेषीकरण सुरू होण्याच्या आधी ज्या भ्रूणपेशी असतात या भ्रूणपेशींना मूलपेशी असे म्हणतात. मानवी शरीरात 220 प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशीपासून म्हणजेच भ्रूणातील मूलपेशीपासून जन्म घेतात. म्हणजेच मूलपेशी या अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात व सर्व मानवी पेशींच्या पालक पेशी असतात. म्हणजेच पालन पोषण करण्याचं काम, सर्व पेशींचं पालन पोषण करण्याचं काम ह्या पेशी करत असतात. मूलपेशींच्या अंगी असलेल्या या गुणधर्माला बहुविधता असे म्हणतात. 14व्या दिवसापासून पेशींच्या विशेषीकरणाला सुरुवात होते आणि त्याआधी 5व्या ते 7व्या दिवशी जर मूलपेशी काढून आपण त्या प्रयोगशाळेत ठेवले, वाढवले, तर त्यांना विशिष्ट जैव रासायनिक संकेत दिले तर त्या संकेतानुसार या पेशींचे रूपांतर आपल्याला इच्छित पेशीमध्ये करता येते आणि याच पेशींना आपण म्हणतो भ्रूण मूलपेशी. त्यानंतर वयस्क मूलपेशी म्हणजेच काय? तर ज्याप्रमाणे नाव आहे वयस्क म्हणजे प्रौढ म्हणजेच विकसित व्यक्तीच्या म्हणजे पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीच्या शरीरात सुद्धा ह्या मूलपेशी असतात आणि त्या आपल्याला मिळवू शकतात. तर त्या कुठे कुठे असतात? तर अस्थिमज्जा, मेदऊती आणि रक्त यामध्ये या पेशी असतात. तसंच जन्मानंतर जर नाळेतील रक्त जर काढून घेतलं तर त्या नाळेतील रक्तामध्ये सुद्धा या मूलपेशी असतात. या मूलपेशींचे उपयोग काय होतात बरं? तर पुनरुज्जीवन उपचार म्हणजेच काय की एखादा अवयव निकामी झाला किंवा खराब झाला तर तो पुन्हा दुरुस्त करण्यासाठी पुन्हा मिळवण्यासाठी हा उपचार केला जातो. सेल थेरपी, सेल म्हणजेच पेशी, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, अल्झायमर यासारखे जे आजार असतात. त्यानंतर कंपवात, कंपवात म्हणजेच सतत शरीर हलत असतं. तुम्ही म्हाताऱ्या लोकांना बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की ते सतत कंप पावत असतात. मग त्यांना स्थिर बसता येत नाही किंवा त्यांना एखादा ग्लास पकडायला दिला तर तो त्यांना धरता येत नाही, सतत ते हलत असतात. अशा प्रकारचा आजार. आणि अल्झायमर म्हणजे विसरभूळपणा, म्हणजे ते विसरत असतात सतत काही गोष्टी, अशा प्रकारचा आजार इत्यादीमुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी या मूलपेशींचा
वापर होतो. त्याचबरोबर ॲनिमिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया यासारख्या ज्या रोग आहेत, या रोगांमध्ये लागणाऱ्या रक्तपेशी बनवण्यासाठी या मूलपेशींचा वापर होतो. तसंच अवयव रोपण म्हणजेच निकामी झालेला अवयव काढून टाकून एक सुदृढ अवयव तिथे भरला जातो. म्हणजे एका व्यक्तीचा अवयव काढून तो दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरला जातो. उदाहरणार्थ यकृत, किडनी हे तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच जणांना यकृत आणि किडनी यांचं ट्रान्सप्लांटेशन होतं, म्हणजेच काय, रोपण होतं. तर असे अवयव निकामी झाले तर मूलपेशीपासून ते अवयव बनवून त्यांचे रोपण करता येतं. त्याचबरोबर अवयव प्रत्यारोपण म्हणजेच काय, तर वाढते वयोमान, अपघात, रोग, आजार या वेगवेगळ्या कारणामुळे बऱ्याच वेळेला अवयव निकामी होतात. मग अशा वेळेला किंवा त्यांची कार्यक्षमता कमी होते. मग अशा वेळेला त्या व्यक्तीला जगणं असह्य होतं. कधी कधी त्याचा मृत्यू होऊ शकतो. मग अशा वेळेला ही काही अवयव इथे आपल्याला काही दिसत आहेत की कोणकोणते अवयव आहेत, तर अस्थि म्हणजे हाडे, हृदय, यकृत, आतडी, मेंदू, चेतापेशी यासारखे अवयव किंवा त्याचे प्रत्यारोपण करून आपल्याला त्या व्यक्तीचं जीवन सुसह्य करता येतं. मग ह्यासाठी अवयव दाता उपलब्ध असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणीतरी अवयव देणं गरजेचं आहे, तरच तो अवयव आपण घेऊ शकतो. मग इथे बरेचशा आपल्या शरीरामध्ये असे अवयव आहेत की ते जोडीने असतात. म्हणजेच एका किडनीच्या मदतीने सुद्धा आपल्या शरीरामध्ये उत्सर्जनाचं काम सुरू राहतं. म्हणून आपण दुसरी किडनी दान करू शकतो. त्याचबरोबर त्वचा आहे. परंतु काही अवयव जे आता आपण पाहिले, यकृत, हृदय, नेत्र, हे यांचं दान जिवंतपणी करता येत नाही. मग अशा अवयवांचं दान मरणोत्तर म्हणजे माणूस मेल्यानंतर केलं जातं. पण हे करत असताना आपण असं करू शकत नाही की कोणत्याही व्यक्तीचा अवयव घेतला आणि दुसऱ्या व्यक्तीला जोडला तर तो तसं होत नाही. तर त्यासाठी आपल्याला तो जो दाता आहे आणि गरजवंत म्हणजे ज्याला त्या अवयवाची गरज आहे, त्या दोघांचे पण रक्तगट, रोग, व्याधी, वय यासारख्या गोष्टी विचारात घ्यायला लागतात. आणि त्या जर योग्य असतील तरच आपण ते अवयवदान करून प्रत्यारोपण करू शकतो. त्यानंतर आणखी एक संकल्पना आहे अवयवदान आणि देहदान. अवयवदान म्हणजेच काय, तर एखादा अवयव दान केला जातो आणि तो जर एखादी व्यक्ती मृत्यू पावत असेल तर त्या ठराविक कालावधीमध्येच ते अवयव सुस्थितीत राहतात आणि तेवढ्या कालावधीतच ते दान करावे लागतात. तसंच देहदान जी आहे, ही देहदान म्हणजे पूर्ण शरीर आपल्या मृत्यू पश्चात दान केलं जातं. त्यामुळे एका शरीराचं जर दान केलं तर अनेक लोकांना त्यापासून मदत होऊ शकते. कशी होऊ शकते, तर अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. यकृत, किडन्या, हृदयाच्या झडपा, त्वचा यासारख्या अवयवांचे दान करून गरजवंत व्यक्तींचे जीवन सुसह्य करता येते. आणि त्यासाठी जागृती करण्यासाठी, देहदानाविषयी जागृती व्हावी यासाठी अनेक सरकारी तसेच सामाजिक संस्था काम करत असतात. तुम्ही बऱ्याच वेळेला अशा प्रकारचे ऍडव्हर्टाइजमेंट, जाहिराती पाहिलेल्या असतात की वेगवेगळे सेलिब्रिटीज असतात, हे अवयवदान करण्यासाठी लोकांना उद्युक्त करतात. तसंच तुम्ही मागे एक बातमी सुद्धा ऐकली असेल की आझाद हिंद फौजेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर ज्या काम करणाऱ्या एक व्यक्ती होत्या, त्यांनी सुद्धा म्हणजेच कॅप्टन लक्ष्मी, आपण त्यांचं नाव ऐकलं असेल, त्यांनी सुद्धा आपल्या शरीराचं दान केलेलं आहे, म्हणजे अवयव दान केलेलं आहे की मेल्यानंतर त्यांचं शरीर वापरलं जातं. काहीच वापरण्यायोग्य शरीरामध्ये नसेल आणि त्या व्यक्तीने जर ते देहदान केलं असेल तर मग अशा वेळेला वापरण्यायोग्य नसेल म्हणजेच काय, तर एखादी व्यक्ती खूप वयस्कर झालेली आहे, अगदी 70, 80, 90 वय जो उलटून गेलेला आहे आणि अशा व्यक्तीने जर अवयवदान केलं असेल तर काय केलं जातं की त्या व्यक्तीचे अवयव किंवा त्या व्यक्तीची पूर्ण बॉडी म्हणजे शरीर
हे अभ्यासासाठी ठेवलं जातं. म्हणजे जिथे मेडिकल कॉलेजेस असतात तिथे अभ्यासासाठी हे अवयव किंवा हे शरीर, मृत शरीर ठेवलं जातं, जेणेकरून त्यावर अभ्यास करून पुढचे जे काही भावी डॉक्टर बनणार असतात किंवा सर्जन बनणारे असतात त्यांच्या अभ्यासासाठी त्या शरीराचा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये अवयव दान करण्यासारखे कोणते आहेत बरं? तर डोळे, यांचं आपण दान करू शकतो. फुफ्फुस, यकृत, हाडे, त्वचा, मूत्रपिंड, स्वादुपिंड, हृदय, अशा प्रकारे हे विविध अवयवांचं दान आपल्याला करता येतं. आता पुढचा भाग आहे जैव तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी. या जैव तंत्रज्ञानामध्ये पेशीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैव रसायनशास्त्र, रैन्वीय जीवशास्त्र आणि जनुकीय अभियांत्रिकी अशा विज्ञानाच्या विविध शाखांचा उपयोग होतो. आणि या संशोधनाचा वापर मुख्यत्वे करून शेती आणि औषध निर्मिती मध्ये केला जातो आणि त्यामुळे या तंत्रज्ञानामुळे या दोन्ही क्षेत्रामध्ये बरीच प्रगती झालेली आहे. म्हणजे शेतीचं वाढीव उत्पन्न मिळायला लागलेलं आहे. औषधशास्त्रात प्रतिजैविके, जीवनसत्वे, इन्सुलिन यासारख्या संप्रेरकांचा उत्पादन आपल्याला करता येऊ लागलेलं आहे. आणि उती संवर्धनाच्या माध्यमातून पिकांच्या विविध उच्च प्रतीच्या प्रजाती सुद्धा विकसित करता आलेल्या आहेत. जैव तंत्रज्ञानामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? तर त्यामध्ये सूक्ष्मजीवांच्या क्षमतांचा वापर केला जातो. कोणकोणत्या क्षमता आहेत? तर दुधाचे दही होणे, मळीपासून मद्य निर्मिती करणे यासारखे जे आहेत, म्हणजे किण्वन प्रक्रिया, यामुळे आपल्याला त्या क्षमतांचा वापर आपल्याला करता येतो. तसंच पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर, पेशी एका पेशीपासून दुसरी पेशी तयार करू शकते. मग ही जी क्षमता आहे ह्याचा वापर आपल्याला प्रतिजैविके आणि लसी निर्मिती करण्यासाठी केला जातो. तसंच डीएनए, प्रथिने यासारख्या जैव रेणूंचा मानवी फायद्यासाठी उपयोग करणे, म्हणजे आपल्या उपयोगासाठी डीएनए आणि प्रथिनांचा वापर केला जातो. नंतर जनुकीय बदल घडवून आणून हव्या त्या गुणधर्माच्या वनस्पती, त्याला आपण म्हणतो जेनेटिकली मॉडिफाईड, जीएम, किंवा जेनेटिकली मॅन्युप्युलेटेड. मॅन्युप्युलेटेड म्हणजे आपल्याला आवश्यक असलेला बदल आपण घडवू शकतो. आपण बऱ्याच वेळेला बरेच जनुकीय बदल झालेले बटाटे पाहिलेले आहेत. जनुकीय पारेषित बटाटे जे असतात त्यांचा वापर वेगवेगळ्या उपचारामध्ये आपण ते पुढे पाहणारच आहोत. तसंच काही भाज्या तुम्हाला दिसतात की भोपळा मिरची सारख्या काही भाज्या आहेत त्या टवटवीत राहतात, म्हणजेच हिरव्या भाज्या असून सुद्धा अनेक दिवस टवटवीत राहतात. टोमॅटो सारख्या भाज्या आहेत. मग ह्या अशा प्रकारच्या भाज्या की ज्या जास्त काळपर्यंत टिकून राहू शकतात, अशा भाज्यांची निर्मिती करण्यासाठी, अशा बीज निर्मिती करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. तसंच गैर जनुकीय तंत्रज्ञानामध्ये सुद्धा, म्हणजे नॉन जीन बायोटेक्नॉलॉजी, यामध्ये सुद्धा संपूर्ण पेशी किंवा उतींचा उपयोग केला जातो. यामध्ये उती संवर्धन आणि संकरित बियाण्यांची निर्मिती यांचा समावेश होतो. त्यामुळे फायदे काय झाले? तर शेत जमिनीला क्षेत्र मर्यादा असल्यामुळे कमी जागेमध्ये अधिक उत्पादन घेणे शक्य झालं. म्हणजे शेती ही ठराविक मर्यादेपर्यंतच करता येऊ शकते किंवा जमीन मर्यादित आहे, त्यामुळे कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेणं शक्य झालेलं आहे. तसंच रोगप्रतिकारक वाण, याचा अर्थ रोगप्रतिकार असणारं बियाणं, म्हणजे ज्याच्यामध्ये उपजतच रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता आहे, असं बियाणं निर्माण केल्यामुळे रोग नियंत्रणावर, औषध फवारणी किंवा इतर जे काही खर्च आहेत रोग नियंत्रण करण्यासाठी, तो खर्च कमी झाला. नंतर लवकर फळधारणा होणाऱ्या जाती निर्माण झाल्यामुळे कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न मिळू शकते. म्हणजेच कमी जागेत जास्त उत्पन्न, तसंच कमी कालावधीत जास्त उत्पन्न आणि रोग नियंत्रणावर खर्च सुद्धा कमी झालेला आहे. त्याचबरोबर
सतत आपण पाहतो की बदलतं तापमान आहे, पावसाचं प्रमाण बदलतंय, जमिनीतल्या पाण्याचं प्रमाण कमी होत चाललंय, जमिनीचा कस कमी होतोय. मग अशा बदलत्या पर्यावरणात देखील तग धरून राहणाऱ्या वाहनांची निर्मिती करणे शक्य झालेलं आहे. आता इथे तक्त्यामध्ये आपल्याला चौकटीत दिलेलं आहे भारतामधील जैव तंत्रज्ञानाचा विकास. मग हे विकास होण्यासाठी वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत आणि हे आपल्याला या तक्त्यामध्ये दिलेलंच आहे. सर्वप्रथम 1982 साली या मंडळाची राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान या मंडळाची स्थापना केली आणि 1986 मध्ये या मंडळाचे रूपांतर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयामध्ये, म्हणजे एक छोटं मंडळ होतं त्याचं मंत्रालयच तयार केलं आणि त्यामध्ये जैव तंत्रज्ञान विभाग निर्माण करण्यात आला आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन केलं जातं. आता जसं शेतीसाठी आपल्याला उपयोग आहे, कृषी क्षेत्रात त्याला छान उपयोग आहे, औषध क्षेत्रात उपयोग आहे. हे कोणकोणते उपयोग आहेत, त्याचे नक्की व्यावहारिक उपयोग काय आहे, म्हणजे व्यावहारिक उपयोग म्हणजे सामान्य माणसाला त्याचा काय उपयोग आहे ते आपण पाहूया. तर पिकांची उत्पादकता आणि विविधता वाढण्यासाठी याचा उपयोग होतो. संकरित बियाणे निर्माण केले जातात. तसंच जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जे गुणधर्म आवश्यक आहेत तेवढेच गुणधर्म टिकवून ठेवायचे, बाकीचे काढून टाकायचे. अशा प्रकारचे पिके तयार करणं म्हणजे जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके तयार करणं शक्य झालेलं आहे. या पद्धतीमध्ये काय केलं जातं की जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या रोग प्रतिकारक, क्षारता प्रतिकारक म्हणजेच काय, जमिनीमध्ये क्षार जास्त असले तरी ते तग धरून ठेवू शकतील, तणनाशक प्रतिकारक आणि दुष्काळी तसेच थंडीच्या परिस्थितीतही तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण केल्या जातात. इथे उदाहरण दिलेलं आहे की बीटी कापूस, यामध्ये बॅसिलस थुरिन जायन्सिस या जीवाणूचा वापर करून बीटी, त्या नावावरूनच बीटी हे इनिशियल घेतलेत, पहिले अध्यक्षर घेतलेली आहेत आणि त्याचं नाव दिलेलं आहे त्या कापसाला, बीटी कापूस हा बनवला गेलाय. यामध्ये बोंड अळी नावाच्या अळीला, की जो कापसाचं बोंड खाऊन टाकतं, कापसाची पानं खाऊन टाकतं, हे विष जे आहे हे पानांमध्येच म्हणजेच बोंडामध्येच तयार होऊ लागलं. अशा प्रकारचा हा बीटी कापूस आहे आणि त्यामुळे जर बोंड अळीने अशा प्रकारच्या कापसाची पाने खाली तर ते विष तिच्या शरीरात अन्ननलिका उद्ध्वस्त करते आणि ती अळी मरते. आणि अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं औषध न वापरता सुद्धा बोंड अळीचा नाश करता येतो. तसंच बीटी वांगे, त्यामध्ये सुद्धा बीटी कापसाप्रमाणेच त्यातील किडींचा नाश करण्याची क्षमता यामध्ये असते. तसेच गोल्डन राईस या जातीमध्ये जीवनसत्व ए म्हणजे बीटा कॅरोटीन म्हणतो त्याला आपण, हे निर्माण करणारं जनुक त्याच्यामध्ये टाकलेलं असतं. 2005 मध्ये निर्माण करण्यात आलेला गोल्डन राईस 2 ह्या साध्या तांदळापेक्षा, या तांदळामध्ये साध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटीन असते. म्हणजेच जीवनसत्व अ जास्त प्रमाणात मिळू शकतं आणि तुम्हाला माहितीच आहे जीवनसत्व अ हे आपल्या दृष्टीसाठी किती महत्वाचं आहे. तणनाशक रोधी वनस्पती, तणांमुळे मुख्य पिकांच्या वाढीस अडथळा येतो आणि त्यामुळे तणनाशकांचा वापर केला जातो. पण ह्या तणनाशकांचा वापर केला तर त्यामुळे पिकांना सुद्धा नुकसान सहन करावं लागतं. त्याचा विपरीत परिणाम पिकांवर होतो आणि म्हणून अशा प्रकारची वनस्पती किंवा अशा प्रकारचं पीक किंवा वाण निर्माण केलं जातं की तणनाशक रोधी वनस्पती त्या असतात आणि त्यामुळे रसायनांचा त्यांच्यावर वाईट परिणाम होत नाही आणि त्यामुळे ते तणनाशकांची फवारणी केली तरी सुद्धा किंवा तणनाशकांचा वापर केला तरी सुद्धा ते पिके तग धरून राहतात, त्यांच्यावर वाईट परिणाम होत नाही. त्यानंतर जैविक खते तयार करण्यासाठी, जैविक म्हणजेच जीवाणूपासून किंवा वनस्पतींपासून बनवलेली खते,
म्हणजेच रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा जर वापर केला तर पिकांची नायट्रोजन स्थिरीकरणाची तसंच फॉस्फेट विरघळण्याची क्षमता वाढते आणि यासाठी रायझोबियम, अझॅटोबॅक्टर, नोस्टॉक, ॲनाबिना या जीवाणूंचा तसेच अझोला या वनस्पतीचा वापर केला जातो. त्यानंतर पशुसंवर्धन हे आपण मागच्या इयत्तांमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की कृत्रिम रेतन तसेच गर्भ प्रत्यारोपण या दोन पद्धतींचा वापर पशुसंवर्धनासाठी केला जातो. म्हणजेच काय, कृत्रिम रेतन म्हणजेच काय, तर नर पशुमधील शुक्रपेशी या काढून त्याचं प्रत्यारोपण मादीच्या गर्भाशयामध्ये केलं जातं आणि मग तिथे नवीन प्राण्याची वाढ होते. म्हणजेच नवीन नवजात प्राणी किंवा गर्भाची वाढ होऊन तिथे नवीन प्राणी तयार होतो. यामुळे विविध प्राणीज उत्पादनात चे प्रमाण सुद्धा वाढलं आणि गुणवत्ता सुद्धा वाढली. उदाहरणार्थ दूध, मांस, लोकर यासारखे. तसंच मेहनत करणाऱ्या जनावरांच्या ताकदवान प्रजाती सुद्धा निर्माण करू शकलो. त्याचबरोबर मानवी आरोग्यामध्ये सुद्धा कशा प्रकारे जैवतंत्रज्ञान काम करतं ते आपण पाहूया. रोगनिदान, रोगोपचार या मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या दोन महत्वाच्या बाबी आहेत आणि यामध्ये जनुकाची भूमिका महत्वाची आहे. जर एखादं आजारपण असेल तर त्यामध्ये जनुके महत्वाची भूमिका बजावतात. मधुमेह, हृदयरोग यासारख्या आजारांचे निदान जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने करता येते. म्हणजेच काय, तर रोगांची लक्षणे दिसण्यापूर्वीच आपल्याला ते ओळखता येतात. म्हणजेच लक्षणं दिसेपर्यंत वाट पाहायची गरज नाही. म्हणजेच आधीच आपल्याला कळून येतं की हा रोग होण्याची शक्यता आहे आणि मग त्यानुसार त्याच्यावर लवकरात लवकर उपचार केले जातात. एड्स, डेंग्यू यासारख्या रोगांचे निदान सुद्धा काही मिनिटांमध्ये करता येते. त्यानंतर विविध जी औषधे वापरली जातात, म्हणजेच मधुमेहासाठी इन्सुलिन नावाचे जे औषध संप्रेरक वापरलं जातं, हे पूर्वी घोड्याच्या शरीरातून मिळवले जायचे. आता हे जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने जीवाणूद्वारे आपण तयार करू शकतो. तसंच जीवाणूंच्या जनुकीय आराखड्यात इन्सुलिनचा मानवी जनुक जर जोडला तर त्यापासून लसी आणि प्रतिजैविके हे सुद्धा तयार केले जातात. लसी आणि लसीकरण यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आपण आजच्या काळात पाहतच आहोत की सध्या सर्वजण जे वाट पाहत आहेत ते आहे कोरोना विरुद्ध लढणारी लस, कोविड-19 विरुद्ध लढणारी लस. लस काय असते हे आपण पूर्वी पाहिलेलंच आहे की लसीमध्ये आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारे प्रतिकार क्षमता निर्माण करण्याची क्षमता असते की त्यामुळे आपण त्या विषाणू विरुद्ध किंवा रोगजंतू विरुद्ध आपण लढा देऊ शकतो आणि त्या गुणधर्मालाच किंवा त्या क्षमतेला नाव असतं अँटीजेन किंवा प्रतिजन निर्माण होतं आपल्या शरीरात आणि असा जो अँटीजेन युक्त पदार्थ असतो त्यालाच म्हणतात लस. पारंपरिकरित्या रोगजंतूचा वापर केला जायचा. म्हणजेच रोगजंतू अर्धमेले करून ते शरीरामध्ये सोडले जायचे आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ज्या प्रतिकार क्षमता निर्माण करण्याची जी संस्था आहे ती संस्था त्या रोगजंतूंचा, ते अर्धमेले असल्यामुळे जास्त शरीराला आपला अपाय करू शकत नाहीत आणि त्यामुळे आपली जी संस्था आहे रोगप्रतिकार करणारी संस्था, ही संस्था त्या रोगजंतूला मारते. म्हणजे एक प्रकारे त्यांना ट्रेनिंग मिळतं आणि त्यामुळे जेव्हा प्रत्यक्षात जेव्हा तसा विषाणू किंवा रोगजंतू आपल्या शरीरामध्ये येतो तेव्हा सुद्धा त्याच प्रकारची क्रिया आपल्या शरीरातील या पेशींमार्फत होते आणि आपण त्या रोगजंतू विरुद्ध आपलं शरीर लढा देऊ शकतो. आणि हे प्रतिजन पूर्वी रोगजंतूंचा वापर करून तयार केलं जायचं, पण आता मात्र त्यांचं जनुक मिळवून प्रयोगशाळेमध्येच आपल्याला ते आता तयार करता येते. तसंच ही अत्यंत सुरक्षित
पद्धत आहे लस बनवण्याची. म्हणजे ही अशा प्रकारे बनवलेल्या लसी ह्या सुरक्षित असतात. कारण जर पारंपरिक पद्धत वापरली तर पारंपरिक मध्ये प्रत्यक्ष रोगजंतू आपण शरीरात सोडतो आणि त्यामुळे कधी कधी काय होऊ शकतं, त्या विषाणूची बाधा, खरोखरची बाधा आपल्या शरीराला होऊ शकते आणि आणि ती व्यक्ती दगावू शकते. पण जैवतंत्रज्ञानातून प्रयोगशाळेत तयार केलेले जे लसी आहेत त्या लसीमुळे कोणताही धोका नसतो. खाद्य लसी म्हणजेच काय, तर आपण जे पदार्थ खातो त्या पदार्थामध्येच अशा प्रकारचे जर प्रतिजन असले, म्हणजे उदाहरणार्थ इथे एक उदाहरण दिलेलं आहे की जनुकीय पारेषित बटाटे म्हणजेच ट्रान्सजेनिक पोटॅटोज, असं जर बटाटा आपण खाला आणि हा जर कच्चा बटाटा खाला तर ह्यामध्ये व्हायब्रियो कॉलरी म्हणजे कॉलराचा जीवाणूशी लढण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये येते. तसंच इशर्शिया कॉली यासारख्या जीवाणूंच्या विरुद्ध लढण्याची क्षमता आपल्या शरीरात तयार होते. मग हे बटाटे जर खाल्ले तर कॉलरा किंवा ई कोलाय या जीवाणूपासून जे आजार होतात ते आजार आपल्याला होऊ शकत नाही. मग ही प्रक्रिया काय आहे, तर मानवी रोगजंतूमधून इच्छित जनुक वेगळा केला जातो आणि तो जनुक वनस्पतीमध्ये पारेषित केला जातो आणि त्या पारेषित केलेल्या विषाणूला बटाट्याच्या पानाच्या तुकड्यांना ह्या विषाणूचा संसर्ग होतो आणि त्या तुकड्यांपासून संपूर्ण रोप तयार केलं जातं आणि हे जे रोप असतं ह्यामध्ये त्या रोगजंतूंचं जे इच्छित जनुक आहे ते जनुक त्या बटाट्यामध्ये असतं आणि मग त्यामुळे त्या रोगजंतू विरुद्ध प्रतिक्षमता आपल्या शरीरामध्ये निर्माण होते. पुढे विविध रोगोपचारामध्ये सुद्धा जैवतंत्रज्ञानाचा वापर होतो. इन्सुलिन, सोमॅटोट्रॉपिन हे वाढीचे संप्रेरक, रक्त गोठवणारे घटक यांच्या निर्मितीमध्ये जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो. इंटरफेरॉन हा एक प्रथिनांचा गट आहे छोट्या आकाराचा आणि विषाणूजन्य रोगांच्या उपचारासाठी याचा वापर केला जातो. जनुकीय उपचार म्हणजेच जीन थेरपी, म्हणजे जर कायिक पेशीमध्ये जर जनुकीय दोष निर्माण झाला तर त्या पेशीवर उपचार करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. उदाहरणार्थ फिनाइल किटोन्युरिया PKV हा विकार यकृतातील पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यामुळे होतो आणि जीन थेरपीच्या साहाय्याने त्यावर उपचार करणं शक्य आहे. या पद्धतीला नाव आहे कायिक जनुकीय उपचार पद्धती. तसंच शुक्रपेशी आणि अंडपेशी यांच्या व्यतिरिक्त सर्व पेशींना कायिक पेशी असे म्हणतात. म्हणजे ह्या फक्त 2 पेशी जर वगळल्या तर इतर शरीरामध्ये ज्या पेशी आहेत, शरीर म्हणजे काया आणि कायावरूनच त्याला नाव दिलंय कायिक. म्हणजेच ह्या 2 पेशी व्यतिरिक्त इतर ज्या सगळ्या पेशी आहेत त्या पेशींना कायिक पेशी असं म्हणतात, सोमॅटिक सेल्स. तसंच क्लोनिंग तंत्रज्ञानामध्ये वापर केला जातो. म्हणजेच एखादी पेशी किंवा अवयव किंवा पूर्ण शरीर यांची हुबेहूब प्रतिकृती तयार करता येते. त्यामध्ये प्रजननात्मक क्लोनिंग या पद्धतीमध्ये एखाद्या शरीरातील केंद्रक विरहित स्त्रीबीज दुसऱ्या शरीरातील कायिक पेशींचे केंद्रक यांच्या संयोगाने क्लोन जन्मतो आणि नव्या जीवाची निर्मिती साठी मग शुक्रपेशीची गरज नसते. म्हणजे एका शरीरातील स्त्रीबीज फक्त घेतलं जातं आणि दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचे केंद्रक, म्हणजे स्त्री बीजामध्ये केंद्रक नसतं आणि दुसऱ्या शरीराची जी कायिक पेशी असेल म्हणजेच शुक्रपेशी सोडून इतर पेशी आणि ह्यांचं केंद्रक घेऊन जर संयोग केला तर ते जे स्त्रीबीज आहे हे स्त्रीबीज
वाढू शकतं. म्हणजे जसं शुक्र पेशी त्या स्त्री बीजामध्ये शिरल्यानंतर, अंडपेशीमध्ये शिरल्यानंतर जशा प्रकारची वाढ होते, तशाच प्रकारची वाढ या पद्धतीने होते. म्हणजे इथे नराच्या शुक्रपेशीची आवश्यकता नसते. त्यानंतर उपचारात्मक क्लोनिंग. उपचारात्मक क्लोनिंग म्हणजेच काय? तर क्लोनिंगचा वापर करून उपचार केले जातात. म्हणजेच केंद्रक विरहित स्त्रीबीज, जसं आपण आधी पाहिलं तसं दुसऱ्या शरीरातील काही पेशीचे केंद्र यांच्या संयोगाने पेशी तयार केली जाते आणि त्यापासून मूलपेशी तयार केली जाते. तर मूलपेशी काय आहे तुम्ही पाहिलेलंच आहे. मूलपेशी तयार केली जाते. अनेक व्याधींवर उपचार होऊ शकतात. पेशींप्रमाणे जनुकांचेही क्लोनिंग करता येते आणि त्याच प्रकारची लाखो जनुके तयार करतात आणि मग ती जनुकीय चिकित्सा करण्यासाठी किंवा इतर कोणत्या कामासाठी त्याचा वापर करता येतो. क्लोनिंग तंत्राने अनुवांशिक रोगांचे संक्रमण रोखणे तसंच वंशवृद्धी सुरू ठेवणे, विशिष्ट प्रवृत्ती उच्चतम करणे शक्य होईल. परंतु असं असलं तरी मग विविधता जी आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण आहेत, काही दोष आहेत, शारीरिक व्यंग आहेत, काही शारीरिक दोष आहेत आणि त्यामुळे समाजाची जी काही निर्मिती होते ती निर्मिती होताना अनेक अडचणी येऊ शकतात. अशाच प्रकारची अनेक कारणे आहेत की ज्यामुळे क्लोनिंगला जगभर विरोध झालेला आहे. की जर आपण आपल्या मर्जीप्रमाणे जर नवीन वंश निर्माण करू शकला, त्यामध्ये विशिष्ट गुण त्याच्यामध्ये टाकू शकलो, तर कदाचित ते निसर्गाच्या विरुद्ध असलेली क्रिया असेल आणि त्यामुळे आपल्याला विपरीत परिणामांना सामोरं जाऊ लागेल. म्हणूनच या पद्धतीला विरोध होतोय. औद्योगिक उत्पादने, श्वेत जैव तंत्रज्ञान यामध्ये ज्या प्रक्रिया आहेत त्या कमी खर्चात होणाऱ्या प्रक्रिया, यासाठी सुधारित यीस्ट वापरून मळीपासून मद्य निर्मिती केली जाते. त्यानंतर पर्यावरण आणि जैव तंत्रज्ञान. पर्यावरणामध्येही जैव तंत्रज्ञानाचा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किंवा पर्यावरणाचा जो काही ऱ्हास आहे तो थांबवण्यासाठी, स्वच्छता ठेवण्यासाठी, वेगवेगळ्या प्रक्रिया करण्यासाठी, म्हणजे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तसंच घन सेंद्रिय टाकाऊ पदार्थांवर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करतानाही मोठ्या प्रमाणावर सूक्ष्मजंतूंचा वापर होतो. नवीन जैवतंत्र पद्धतीमध्ये जैव उपाययोजना, जैव कीटकनाशके, जैव खते, जैव संवेदके अशा विविध प्रकारांचा समावेश यामध्ये होतो. त्यानंतर जैव उपाययोजना म्हणजेच वनस्पती व सूक्ष्मजीवांसारख्या सजीवांचा वापर करून पाणी, सांडपाणी, प्रदूषित जमीन यांच्यातील विषारी रसायने किंवा प्रदूषके शोषून घेणे शक्य होतं आणि त्यासाठी अनेक सूक्ष्मजीव किंवा जीवाणू वापरले जाऊ शकतात आणि ह्यालाच म्हणतात फायटो रेमेडिएशन. फायटो रेमेडिएशन म्हणजे जैव उपाय योजना. आपण एक एक पाहूया. सुडोमोनास नावाची जी जीवाणू आहेत, हे जीवाणू प्रदूषित पाणी किंवा जमीन यातील हायड्रोकार्बन आणि तेलाची प्रदूषके वेगळी करतात. टेरिस विटाटा ही नेचे जातीतील वनस्पती जमिनीतून आर्सेनिक शोषून घेतो. भारतातील जनुकीय दृष्ट्या उन्नत अशी मोहरीची जी जात आहे, ही जात सेलेनियम नावाचं खनिज शोषून घेतं. सूर्यफूल हे युरेनियम व आर्सेनिक शोषून घेतं. नंतर डेइनोकोकस रेडिओडरन्स हा जीवाणू सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे आणि ह्याचा वापर अणु कचऱ्यातील किरणोत्सार शोषून घेण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे अल्फा अल्फा जातीचं जे गवत आहे किंवा तीन पाती गवत, राय यासारख्या गवताच्या प्रकाराचा वापर वनस्पती द्वारा उपाययोजनेसाठी केला जातो. अन्न
व जैवतंत्रज्ञान. अन्नामध्ये कशा प्रकारे, तर हे आपण मागच्या पाठामध्ये पण पाहिलेलं आहे की पाव, चीज, मद्य, बियर, विनेगर यासारख्या पदार्थांच्या निर्मितीसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करतो. त्यानंतर डीएनए फिंगर प्रिंटिंग. काय आहे हे डीएनए फिंगर प्रिंटिंग? तर जसं आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या बोटाचे ठसे एकमेव असतात, म्हणजे कोणत्याही व्यक्तीचे बोटाचे ठसे दुसऱ्या व्यक्तीसारखे नसतात. प्रत्येक व्यक्तीच्या बोटाचे ठसे वेगवेगळे असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या डीएनए ची जडणघडण सुद्धा वेगवेगळी असते. म्हणजे डीएनए मध्ये जे काही प्रथिने अमिनो आम्ले आहेत, त्या अमिनो आम्लांची ठेवण सिक्वेन्सिंग म्हणतो त्याला आपण, म्हणजे एकामागे एक लावून ठेवलेली जी आहे ती सिक्वेन्सिंग प्रत्येकाची वेगळी असते, एकमेव असते. त्यामुळे डीएनए चाचणीवरून व्यक्तीची ओळख पटवणं सहज शक्य होतं आणि ह्यालाच म्हणतात डीएनए फिंगर प्रिंटिंग. डीएनए फिंगर प्रिंटिंग ही गुन्हे निदान शास्त्रामध्ये याचा वापर केला जातो. फोरेन्सिक सायन्स तुम्ही पाहिलं असेल, फोरेन्सिक लॅबोरेटरी आपण CID ही मालिका पाहतो. ह्यामध्ये नेहमी फोरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये त्याची टेस्टिंग केली जाते. मग तिथे वेगवेगळ्या गुन्ह्यांचा कशा प्रकारे तपास केला जातो हे बऱ्याच जणांनी त्या मालिकेत पाहिलेलं असेल. तर अशा प्रकारे गुन्ह्याच्या ठिकाणी ज्या काही वस्तू आढळतात किंवा एखाद्या शरीराचा भाग आढळतो किंवा झटापटीमध्ये कुठल्या तरी अवयवाचा तुकडा खरचटलं जातं आणि त्यावरून एखादा केस सापडतो आणि त्यावरून त्या व्यक्तीची ओळख पटवणं ह्या डीएनए फिंगर प्रिंटिंगमुळे सहज शक्य होते. तसेच एखाद्या बालकाच्या पित्याची ओळख सुद्धा त्यामधून करता येते. हे संशोधन हैदराबादमधील सेंटर फॉर डीएनए फिंगर प्रिंटिंग आणि डायग्नॉस्टिक्स या केंद्रात केलं जातं. तसेच समुद्रामध्ये जी तेलगळती होते त्या तेलगळतीची स्वच्छता, म्हणजे त्या तेलगळतीमुळे समुद्रातलं पाणी प्रदूषित होतं. त्यामुळे त्या समुद्रातील जी काही जीवसंस्था आहे, परिसंस्था आहे, ही परिसंस्था खराब होऊ शकते. सागरी जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. मग हे जीवाणू जर आपण त्या ठिकाणी सोडले तर तेलजन्य पदार्थ पचवणाऱ्या जीवाणूंमुळे आपण कमी खर्चामध्ये पर्यावरणाला बाधा न होऊ देता समुद्र स्वच्छ करू शकतो. आणि या संबंधीचा जो शोध आहे किंवा हे पहिल्यांदा जे कोणी शोधून काढलं तर भारतीय वंशाचेच एक अमेरिकन सायंटिस्ट आनंद मोहन चक्रवर्ती यांनी हा उपयोग पहिल्यांदा सुचवला. कृषी तंत्रज्ञानामध्ये सुद्धा अशा प्रकारे आपण विविध जैव तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. आपण हा अभ्यास केलाच आहे, हरित क्रांती. डॉक्टर स्वामीनाथन आणि नॉर्मन बोरलॉग या दोघांना हरित क्रांतीचे जनक असं म्हणतो, कारण ह्यांनी हरित क्रांती घडवून आणण्यासाठी खूप मोलाची कामगिरी बजावलेली आहे. म्हणजेच कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल, म्हणजेच गहू, तांदूळ यांची सुधारित छोटी जात, तसेच खते व कीटकनाशकांचा सुयोग्य वापर व जलव्यवस्थापन यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली आणि त्यामुळे कमी शेतजमिनीत जास्तीत जास्त धान्य उत्पादन केलं गेलं. आणि ही जी पद्धत आहे ह्या पद्धतीलाच काय म्हणतात तर हरित क्रांती. हरित क्रांतीप्रमाणेच श्वेत क्रांती, दुग्धच्या उत्पादनात जास्तीत जास्त वाढ व्हावा, नवीन नवीन गायींच्या म्हशींच्या प्रजाती निर्माण व्हाव्या यासाठी डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी संशोधन केलं आणि गुजरात राज्यातील आनंद या ठिकाणी आनंद येथील सहकारी दुग्धोत्पादक चळवळ त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेली आणि त्यामुळे दुधाचं जे उत्पादन आहे ते वाढलं आणि म्हणूनच हरित क्रांतीप्रमाणेच ह्याला श्वेत क्रांती असे नाव दिले जाते. त्यानंतर नील क्रांती, निळा समुद्र त्यावरून नील क्रांती हे नाव आलेलं आहे. म्हणजे जलचरांमध्ये म्हणजेच मासे, कोळंबी यासारख्या प्रजातींची वाढ
मोठ्या प्रमाणात करता यावी, उत्पादन मोठ्या प्रमाणात करता यावं यासाठी मत्स्य व्यवसायामध्ये जी क्रांती घडून आली त्याला म्हणतात नील क्रांती. आणि ह्यासाठी भारत सरकारने 2016 साठी आणि यासाठी भारत सरकारने 2016 मध्ये NKM16 मिशन नील क्रांती किंवा नील क्रांती मिशन या कार्यक्रमाद्वारे मत्स्य व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि यासाठी 50 ते 100% सरकारी अनुदान उपलब्ध करून दिले. खाऱ्या पाण्यात अथवा शेतीतील तलावांच्या गोड्या पाण्यात फार मोठ्या प्रमाणात मत्स्य शेती शक्य होते. रोहू, कटला यासारखे गोड्या पाण्यातील मासे अथवा कोळंबी, शेवंडे यासारखी खाऱ्या पाण्यातील उत्पादने या पद्धतीमध्ये घेतली जातात. त्याचप्रमाणे खते तयार करण्यासाठी सुद्धा जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो. शेती व्यवसायात आपण पाहिलेलंच आहे की शक्यतो 2 प्रकारची खते, एक म्हणजे सेंद्रिय जे कंपोस्ट पासून बनलं जातं आणि दुसरं आहे रासायनिक की जे कृत्रिमरित्या तयार केलं जातं. अशा प्रकारची खते निर्माण करतात. ही खते जी वापरली जातात तर ह्यामध्ये बऱ्याच वेळेला रासायनिक खतांमुळे बरेचसे धोके जमिनीला निर्माण होऊ शकतात, जमीन नापीक होऊ शकते. पण जर त्याऐवजी आपण जर सेंद्रिय खते वापरली तर कुथित मृदेच्या निर्मितीमुळे आवश्यक असा जमिनीचा वरचा थर निर्माण होतो आणि गांडुळे, बुरशी जमिनीतून अनेक आवश्यक घटक पिकांसाठी उपलब्ध करून देतात. म्हणजे NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यासारखी जी काही पिकांसाठी उपयुक्त अशी रसायने आहेत ती उपलब्ध करून देतात. DDT, मेलॅथिऑन, क्लोरोपायरिफॉस अशा प्रकारची कीटकनाशके घातक ठरतात. पण याऐवजी जर बेडू, कीटकभक्षी पक्षी असे शेतकरी मित्र जर आपण शेतामध्ये पाळले किंवा शेतामध्ये त्याची वाढ होऊ दिली तर ते कीटकांच्या संख्येवर नियंत्रण करू शकतात. सेंद्रिय शेती यामध्ये तुम्ही नेहमी ऐकत असाल, नेहमी आपल्याला सध्या ऐकायला येतं की सेंद्रिय शेती, सेंद्रिय उत्पादने, ऑर्गॅनिक प्रोडक्ट हा एक परावलीचा शब्द झालेला आहे आणि त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजेच रासायनिक खतांचा वापर न करता, कीटकनाशकांचा वापर न करता जी शेती केली जाते ती शेती म्हणजे सेंद्रिय शेती. मग ह्यासाठी जी खते आहेत ही सेंद्रिय स्वरूपाची असतात. कीटकनाशके सुद्धा जी रासायनिक नसतील अशा प्रकारची कीटकनाशके वापरली जातात. मग इथे तुम्हाला दिसेल पेंड, गांडूळ खत यांचा वापर सेंद्रिय शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. नंतर पुढचं आहे मधुमक्षिका पालन म्हणजेच मधमाशा पाळणे. आता मधमाशाचं पोळं जर तुम्ही गावाकडे पाहिलं असेल तर तिथे एक वाईट पद्धत वापरली जाते ती म्हणजे मधमाशांना जाळून टाकलं जातं आणि मग जाळून मग ते पोळं तुकडे काढून मग ते मध वेगळं केलं जातं. पण ह्यामुळे काय होतं की पोळांचा नाश होतो, त्यामध्ये अंडी असतात मधमाशांची ती नष्ट होतात, मधमाशा मरतात आणि त्यामुळे मधमाशांची संख्या कमी होऊ शकते. पण जर आपण कृत्रिमरित्या मधमाशांची पोळी, पेटींचा वापर करून जर ठेवली तर आपल्याला मध काढून घेणं सहज शक्य होतं. तसंच त्यामुळे पोळ्याचं आणि मधमाशांचंही नुकसान होत नाही. औषधी वनस्पतींची लागवड. आपल्याला आयुर्वेदामध्ये बरेचसे औषधं किंवा होमिओपॅथीमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचा अर्क तिथे वापरला जातो. म्हणजेच औषधी वनस्पतींचं आपल्या वैद्यकशास्त्रामध्ये सुद्धा महत्व आहे आणि भारताला जैवविविधतेचं मोठं वरदान लाभलेलं आहे आणि त्यामुळेच नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्ती शक्य होते. असा मोठा वारसा, आयुर्वेदाचा वारसा आपल्याकडे आहे आणि त्याचा आपण जास्तीत जास्त वापर करणं
गरजेचं आहे. म्हणजेच दुर्मिळ औषधी वनस्पती शोधून त्यांची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली गेली तर नक्कीच आपल्याला त्याचा चांगला उपयोग करता येईल. तसंच फळ प्रक्रिया उद्योग, फळांवर प्रक्रिया करून त्यापासून चॉकलेट, सरबते, जॅम, जेली अशा अनेकविध स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यासाठी वेगवेगळ्या फळांवर प्रक्रिया करता येते. प्रक्रिया करून अशी उत्पादने बनवता येतात. फळांवर प्रक्रिया केल्यामुळे काय फायदा होतो? तर उदाहरणार्थ आंबा आहे, तर आंबा हा ठराविक कालावधीतच आपल्याला उपलब्ध होतो. म्हणजे जानेवारी ते मे किंवा जून पर्यंतच आपल्याला तो उपलब्ध होतो. पण जर त्याच्यावर प्रक्रिया केली आणि जर त्याच्यापासून आमरस आणि आंब्याच्या वड्या जर तयार केल्या तर त्या वड्या वर्षभर आपल्याला त्या वापरता येऊ शकतात. म्हणजे असे अनेक प्रकार की जॅम बनवलं तर आपण कधीही खाऊ शकतो. असे अनेक प्रकार फळ प्रक्रिया उद्योगातून तयार करता येतात. पण ह्यासाठी शीतगृहांसारख्या सुविधेपासून वाळवणे, खारवणे, साखर घालणे, आटवणे, हवाबंद करणे असे विविध प्रकारची फळे टिकवण्याच्या पद्धती किंवा प्रक्रिया यासाठी वापरल्या जातात. मग आपण ह्या पूर्ण प्रकरणामध्ये काय पाहिलं तर जैव तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे वापर आपण माणसाचं आयुष्य अधिक सुलभ होणं कसं शक्य आहे हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्यातून तुम्हाला सहज कळलेलं असेल की जैव तंत्रज्ञान, पेशी विज्ञान काय आहे, मूलपेशी काय आहेत, त्यांचा कसा वापर वैद्यकशास्त्रामध्ये होतो, शेतीमध्ये कसा वापर होतो, नंतर श्वेतक्रांती, हरित क्रांती, नीलक्रांती काय आहे आणि इतर उपयोग आपण पाहिले. आता या पाठाखाली काही स्वाध्याय दिलेला आहे, तो तुम्ही स्वाध्याय सोडवायचा आहे. यावर आधारित व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे, तो व्हिडिओ पाहून या स्वाध्याय सोडवायचा आहे. तसंच त्या पाठामध्ये काही उपक्रम दिलेले आहेत, त्या उपक्रमाची माहिती तुम्ही शोधून त्याचा एक प्रकल्प बनवू शकता. छोटा उपक्रम तुमच्या वहीत लिहू शकता की तुमच्या परिसरातील सेंद्रिय खत प्रकल्पांना भेट देऊन माहिती मिळवा. जर भेट देणं शक्य नसेल तर तुम्ही इंटरनेटवरून माहिती मिळवू शकता. तसंच अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी तुमच्या परिसरामध्ये जनजागृतीसाठी कोणते प्रयत्न तुम्ही करू शकता, काय काय करू शकता त्याची यादी बनवू शकता. ग्रीन कॉरिडॉर विषयी माहिती मिळवा. मग हे ग्रीन कॉरिडॉर काय आहे? कॉरिडॉर म्हणजेच मोठा पट्टा, ग्रीन म्हणजे हिरवा, हिरवा पट्टा. हे काय आहे? त्याचा आपल्याला पर्यावरणाला काय उपयोग, मानवाला काय उपयोग, ह्याबद्दल माहिती मिळवा आणि वृत्त संकलन करा. म्हणजे वृत्त संकलन म्हणजेच काय? वेगवेगळ्या ह्याबाबत आलेल्या बातम्या ज्या असतात त्या बातम्या जमा करायच्या आहेत. मला वाटतं तुम्हाला स्वाध्याय व्यवस्थित सोडवता येईल आणि या प्रकरणावर जे काही महत्वाचे घटक होते त्याची पण आपण चर्चा केली. पूर्ण पाठ व्यवस्थित तुम्ही वाचायचं आहे, पुन्हा पुन्हा वाचायचं आहे, कारण ह्यामध्ये काही कठीण शब्दही आलेले आहेत. त्यामुळे कठीण शब्द जर तुम्ही पुन्हा पुन्हा वाचले तर ते तुमच्या ओळखीचे होतील आणि तुम्हाला परीक्षेत ते लिहिणं सहज सोपं जाईल. धन्यवाद.